लोकनेते अण्णा हजारे यांचे जनलोकपाल बिल केंद्र सरकारने मंजूर करावे या मागणीसाठी 16 ऑगस्ट पासून अण्णांनी दिल्ली येथील जयप्रकाश नारायण पटांगणात आमरण उपोषण जाहीर केले होते। या उपोषणाचा केंद्र सरकारने धसका घेतला आहे, कारण अण्णांना देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे। अण्णांचे उपोषण रोखण्यासाठी आणि आंदोलन चिरडून टाकण्यासाठी केंद्र सरकारने अण्णांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करून अज्ञात स्थळी नेल्याने देशभरात तीव्र असंतोषाची भावना भडकली आहे। अण्णांच्या आदेशानुसार ठिकठिकाणी जेलभरो आंदोलने करण्यात येत आहेत। लोकनेते अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल बिल केंद्र सरकारने मंजूर करावे या मागणीसाठी 16 ऑगस्ट पासून अण्णांनी दिल्ली येथील जयप्रकाश नारायण पटांगणात आमरण उपोषण जाहीर केले होते। या उपोषणाचा केंद्र सरकारने धसका घेतला आहे, कारण अण्णांना देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे। अण्णांचे उपोषण रोखण्यासाठी आणि आंदोलन चिरडून टाकण्यासाठी केंद्र सरकारने अण्णांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करून अज्ञात स्थळी नेल्याने देशभरात तीव्र असंतोषाची भावना भडकली असून अण्णांच्या आदेशानुसार ठिकठिकाणी जेलभरो आंदोलने करण्यात येत आहेत। पनवेल परिसरातही अण्णांच्या आंदोलनाला विविध संघटनांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला असून जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे। सिटीजन्स युनिटी फोरमच्या वतीने पनवेल शहरातून रॅली काढून अण्णांच्या आंदोलनाला नागरिकांनी पाठिंबा द्यावा म्हणून पनवेल शहरात एक जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते। या रॅलीला पनवेलमधून चांगला प्रतिसाद मिळाला। कृष्णाळे तलावाजवळ मनसे व मानवी हक्क समिती यांच्या वतीने अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले। या लाक्षणिक उपोषणाला देखील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला। पाठिंबा म्हणून आणि लोकपाल विधेयक काय अजून जनसामान्यपर्यंत पोहोचलेलं नाही, तर त्याची पत्रकं काढली अण्णांनी आणि कशा प्रकारच्या सरकारच्या हातात ज्या यंत्रणा आहेत त्या जनतेच्या हाती यायला पाहिजे। तशा सीबीआयसारखे यंत्रणा त्या अशा काही ज्या यंत्रणा आता जजेस आहेत त्यांच्यावर कुठल्या प्रकारचं आपण काही कारवाई करू शकत नाही। शिवाजी चौक रोटरी सर्कल जवळ भ्रष्टाचार निर्मूलन समिती व सिटीजन युनिटी फोरमच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले। यावेळी जनलोकपाल विधेयक केंद्र सरकारने मंजूर करावे या मागणीसाठी नागरिकांनी सह्या केल्या आणि महाराष्ट्रामध्ये पण काही ठिकाणी अटक करून कार्यकर्त्यांना सोडण्यात आले आहे। खरं तर काही कार्यकर्ते लांब मागे उभे अत्यंत बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे, घटनाबाह्य कृत्य आहे, त्याचा केंद्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। अशा पद्धतीनं अटक करणं आणि उपोषणाला विरोध करणं हे हुकुमशाहीचं एक लक्षण आहे। याला कुठेतरी सामान्य जनतेने आता विरोध करायला पाहिजे, सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि या निमित्ताने मी आव्हान जनतेला करेल की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक कृती करण्याची आता वेळ आलेली आहे। त्यामुळे आता सगळ्यांनी एकत्र यावं आणि या अटकेचा निषेध आपण सगळ्यांनी करावा। नवीन पनवेल येथील पिल्लेज कॉलेज येथून युवकांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करीत नवीन पनवेल येथे रॅली काढली होती। पनवेलचे नगराध्यक्ष संदीप पाटील आणि शेका पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते। यावेळी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। आज ही जी काय रॅली आयोजित केलेली अण्णा हजारे यांच्या दृष्टीने त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण सामील झालेलो आहोत। अजून आम्ही सांगू इच्छितो की यांनी जर काल परवा जर आवाहन केलं तर सर्व नवीन पनवेलचे जर तरुण वर्ग जो आहे, आज आपण सकाळी 7:30 वाजल्यापासून जर टीव्हीच्या बातम्या जर बघत असाल तर संपूर्ण तरुण वर्ग अण्णा हजारेंच्या पाठीमागे लागलेला आहे। आणि याच्यात एक बोलायचं झालं की काल आपण 65वा स्वातंत्र्य दिवसाचा वर्धापन दिन साजरा केलाय, नक्की काय आपण साजरा करत आहोत हेच अजून समजत नाहीये। सर्वात शर्मेची गोष्ट आहे की काल स्वातंत्र्य दिवस साजरा केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटेची सकाळ म्हणजे 7:30 वाजता अण्णा हजारे म्हणजे ज्यांना आपण महात्मा गांधींचा आज मूर्तिमंत आपण रूप बघतोय त्यांना तुम्ही सकाळी घरातून उचलून जातो, म्हणजे ब्रिटिशांच्या राजवटीकडे आपण चाललेलो आहोत। हे जे काल स्वातंत्र्य दिवस साजरा केलेला आहे हे साफ खोटं दिसतंय की आज आपण ब्रिटिशांच्या राजवटीचा पुन्हा एक स्वातंत्र्याचा घात चाललेला आहे। ज्यांनी आज लोकपाल सारखं एक म्हणजे भ्रष्टाचार विरोधी फक्त एक 3 नावं सोडायची की याच्यावर जी चर्चा करायला तयार होतात ती चर्चा राहिली बाजूला, जिथे ते उपोषण करायला बघायचं त्या जागेला परवानगी द्यायची राहिली बाजूला, वरती त्याच्यावर 22 जाचक अटी यापूर्वी संपूर्ण भारतामध्ये अशा उपोषणकर्त्याला कधी अटी घातल्या होत्या का याचा देखील विचार करायला पाहिजे। तर अण्णा हजारेंच्या बाबतीत काय आहे याच्याबद्दल हे जे काँग्रेस सरकार आहे याचा तीव्र आम्ही निषेध करत आहोत। अण्णा हजारे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत 15 ऑगस्ट रोजी देशवासियांनी कॅन्डल मार्च काढून आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला। खांदा कॉलनी विभागातही अशी रॅली काढण्यात आली होती। अण्णा हजारे संघर्ष
केंद्र व राज्यातील नोकरशाहीच्या आणि राज्यकर्त्यांच्या भ्रष्टाचारावर अंकुश लागावा, भ्रष्टाचार कमी होऊन महागाई कमी व्हावी व देशवासियांना सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी लोकनेते अण्णा हजारे यांनी जनलोकपाल बिल सादर केले आहे। परंतु अण्णांचे जनलोकपाल बिल केंद्र सरकारने फेटाळून लावले असून हे लोकपाल बिल केंद्र सरकारने स्वीकारावे या मागणीसाठी लोकनेते अण्णा हजारे यांनी 16 ऑगस्ट पासून आमरण उपोषण जाहीर केले होते। अण्णांच्या या उपोषणाला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळाला आहे। शेतकरी कामगार पक्षानेही अण्णांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे। भ्रष्टाचाराला आळा बसून जनसामान्यांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी जनलोकपाल विधेयक केंद्र सरकारने मंजूर करावे या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या लढ्याला सर्व स्तरातील नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे। शेतकरी कामगार पक्षानेही अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे। लोकनेते अण्णा हजारे 16 ऑगस्ट रोजी उपोषणास बसणार होते, परंतु अण्णांना उपोषणास बसण्याआधीच दिल्ली पोलिसांनी सरकारच्या आदेशानुसार अटक केली। अण्णांना अटक झाल्याची बातमी प्रसार माध्यमांनी दाखवल्यानंतर संपूर्ण भारतातील देशवासीय अण्णांना समर्थन देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत। पनवेल तालुका शेका पक्षानेही अण्णा हजारेंच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शवित पनवेल शहरामध्ये एका रॅलीचे आयोजन केले होते। मंगळवारी आयोजित या समर्थन रॅलीसाठी पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, एपीएमसीचे सभापती राजेंद्र पाटील, शेका पक्षाचे शहर सचिव नितीन पाटील, नगराध्यक्ष संदीप पाटील, महिला आघाडी माजी अध्यक्षा माधुरी गोसावी, नगरसेविका सुलोचना कल्याणकर, सिद्दीका पुंजाणी आदी मान्यवरांसहित शेका पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते। या दरम्यान राजेंद्र पाटील व संदीप पाटील यांनी काँग्रेसवर कठोर शब्दात टीका केली। दिल्ली पोलिसांनी अटक करून काँग्रेस सरकारने नालायकपणा केलेला आहे आणि आता तर मित्रांनो 3 तास झाले अण्णा कुठे आहेत त्यांना गायब करून ठेवलेला आहे। अशा प्रकारे आरामखोर सरकार आता इथून बाहेर जायलाच पाहिजे, त्यांना चले जाऊन माझा म्हटलंच पाहिजे। यासाठी आपण आता बघत खरं कामाला लागायला पाहिजे। आता जी आपण ही चळवळ केली ही सर्व कुठेही न थांबता अशीच अविरतपणे आपण चालू ठेवूया। पनवेल शेतकरी कामगारांच्या वतीने अण्णा हजारेंच्या या आंदोलनाला आम्ही मनपूर्वक पाठिंबा देतो आणि आता नव्हे कधीही तुम्ही सांगा अण्णांच्या पाठीशी शेतकरी कामगारांच्या संपूर्ण राज्याची ताकद तुमच्या पाठीशी आम्ही उभी करू असा विश्वास या निमित्तानं वाटतो। आणि पुन्हा एकदा अण्णांनी जे चालू केलेल्या या जन आंदोलनाला देशभराचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे आणि म्हणूनच आम्ही आता खारीचा वाटा याला उचलायला मागतो आणि हा खारीचा वाटा शेतकरी कामगार पक्षाने उचललेला आहे आणि अण्णांच्या या जन आंदोलनाला निश्चित आपण आपल्या वतीनं पाठिंबा देऊया असे सद्भावना व्यक्त करतो। जय अण्णांना अटक करणारा काँग्रेस सरकारचा, अण्णांना अटक करणारा हलकट काँग्रेस सरकारचा, अण्णा हजारे आगे बढ़ो। ग्रुप ग्रामपंचायत वारदोली व रोटरी क्लब ऑफ कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर, वॉटर बॅग आणि मिठाई वाटप कार्यक्रमाचे आयोजन हालटेक ठाकूरवाडी येथील मराठी प्राथमिक शाळेत करण्यात आले होते। ग्रुप ग्रामपंचायत वारदोली व रोटरी क्लब ऑफ कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर, वॉटर बॅग आणि मिठाई वाटप कार्यक्रमाचे आयोजन हालटेप ठाकूरवाडी येथील मराठी प्राथमिक शाळेत करण्यात आले होते। या प्रसंगी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट डॉक्टर गिरीश गुणे, कोकण उपायुक्त प्रकाश देवश्री, अध्यक्ष सयाजी साळुंखे, सचिव शशिकांत शेडगे, अविनाश शिंदे, पुरोगामी युवा संघटना चिखले विभाग उपाध्यक्ष पंढरीशेठ पाटील, उपसरपंच भास्कर भोईर आदी मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट डॉक्टर गिरीश गुणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। हा देखील अतिशय उपक्रम आपण कळंबोलीतर्फे गावामध्ये करत आहात। मला माहिती आहे की असं दरवर्षी आपण वेगवेगळ्या आदिवासी शाळांच्या मध्ये हा उपक्रम राबवता आणि जो काही आपण हा छान असा लोकांना शाळेचं साहित्य वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी करता असं कायमस्वरूपी चालू राहावा आणि त्याला असंच यश मिळत राहावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो। तसेच कोकण उपायुक्त प्रकाश देवश्री यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले। या ठिकाणी काम करत असताना त्यासाठी त्याची गुणवत्ता सुद्धा सुधारण्याची आवश्यकता आहे। साहित्य दिलं, वस्तू दिल्या, आणखी आपण त्यातले पुस्तकं दिली, वह्या दिल्या, कपडे दिले, म्हणजे काही शाळा शिकतील याची गॅरंटी देता येत नाही। मग त्यांना शाळेची गोळी कशी लागेल, आपण कशा पद्धतीने शिकू शकतो, त्यांची जी काही मेथड असते शिकवायची
या वेगवेगळ्या पद्धतीने ते सगळं गेलं पाहिजे. कोणाच्या पोचणं आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून तुमच्या सहकार्याने आणि त्या गावापर्यंत त्यांच्याला ते पोचणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आपण शासनाचंच काम करत आहात. फक्त आपल्याला विनंती एवढीच आहे की दोघांनी एकत्र काम केलं निश्चितपणे याचा आपल्याला काही परिणाम दिसू शकतील असं मला वाटतं. म्हणून आपण अशा वेळेला कार्यक्रम घ्यावे. जरूर प्रकारच्या अधिकारी आम्हाला सहकार्याने निश्चित शासन मान करावे तयार आहोत. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. ऑगस्ट रोजी रोटरॅक क्लब ऑफ पनवेलने स्वर्णभूमी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सुकापूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले होते. सदर वृक्षारोपण कार्यक्रमात 30 रोपांची लागवड करण्यात आली. 14 ऑगस्ट रोजी रोटरॅक क्लब ऑफ पनवेलने स्वर्णभूमी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सुकापूर येथे वृक्षारोपण आयोजित केले होते. सदर वृक्षारोपण कार्यक्रमात 30 वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपण कार्यक्रमात क्लबच्या अध्यक्षा एकता सिंग, सेक्रेटरी जयश्री नागरे आणि क्लबचे इतर सभासद व सदस्य उपस्थित होते. तसेच सदर उपक्रमात सोसायटीचे चेअरमॅन प्रताप पारेकर, सेक्रेटरी अशोक वारे आणि सुखापूरचे सरपंच एकनाथ भोपी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या उपक्रमासाठी गो ग्रीन प्रायव्हेट लिमिटेड नर्सरीतर्फे 30 वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले. रोटरॅक क्लब ऑफ पनवेलला सुवर्णभूमी सोसायटीतील सदस्यांकडून सदर उपक्रम राबविण्यासाठी मोलाचे सहकार्य मिळाले. बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आजतक. कर्नाळा आजतक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. उरण येथे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अर्थ व बांधकाम सभापती मनोहर शेठ भोईर व डॉक्टर हळदीपूरकर यांच्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 11 ऑगस्ट रोजी मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उरण येथे उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अर्थ व बांधकाम सभापती मनोहर शेठ भोईर व डॉक्टर हळदीपूरकर यांच्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 11 ऑगस्ट रोजी मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रायगड युवा सेना संपर्क प्रमुख राहुल नार्वेकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख दिनेश पाटील, शहर प्रमुख गणेश शिंदे, उरण नगराध्यक्षा वैशाली बंडा, तालुका संघटक संतोष ठाकूर, पंचायत समिती सदस्या सरिता पाटील, कमलाकर पाटील, जेपी म्हात्रे, माजी नगराध्यक्ष रवी भोईर आदी मान्यवरांसह शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गरीब व गरजूंना चष्म्याचे वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षकांचा सत्कार व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी राहुल नार्वेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हा समाज वाचवायचं काम तुम्ही केलं आहे आणि हे काम निश्चितपणे अननोटीस चालत नाही. आणि या कामाचं उदाहरण देऊन जिल्ह्यातील बाकी तालुक्यांमध्ये पण असेच कार्यक्रम राबवण्याची आम्ही सर्वांना सूचना देऊ. आणि या सगळ्याकरता तुम्ही इकडे एक प्रोत्साहन दिलं आहे त्याबद्दल मी आपला आभारी आहे. तसेच यावेळी नरेश रहाळकर, दिनेश पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचा लाभ उरण परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला. महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी व भोंगळ कारभाराचा फटका पनवेल तालुक्यातील सांगुर्ली ग्रामपंचायतीतील तुरमाळे ग्रामवासियांना सोसावा लागत आहे. एकीकडे महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मार्फत कंटेनर्स यार्ड व औद्योगिक वसाहतींना मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा करीत असताना दुसरीकडे ग्रामीण जनतेला लोड शेडिंगच्या नावाखाली वेठीस धरीत आहे. तुरमाळे व सांगुर्ली ग्रामपंचायतीतील इतर गावांच्या बाबतीत तर महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने कहरच केला आहे. जिथे औद्योगिक कंपन्यांची लाखो रुपयांची बिले थकली असताना केवळ 2 महिन्याचे वीज बिल भरले नाही म्हणून चक्क ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन तोडण्याचा प्रताप महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी व भोंगळ कारभाराचा फटका पनवेल तालुक्यातील सांगुर्ली ग्रामपंचायतीतील तुरमाळे ग्रामस्थांना सोसावा लागत आहे। एकीकडे महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीमार्फत कंटेनर यार्ड्स व औद्योगिक वसाहतींना मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा करीत असताना दुसरीकडे ग्रामीण जनतेला लोड शेडिंगच्या नावाखाली वेठीस धरत आहे। तुरमाळे व सांगुर्ली ग्रामपंचायतीतील इतर गावांच्या बाबतीत तर महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने कहरच केला आहे, जिथे औद्योगिक कंपन्यांची हजारो रुपयांची बिले थकीत असताना केवळ 2 महिन्यांचे वीज बिल भरले नाही म्हणून चक्क ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन तोडण्याचा प्रताप महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे। या बाबतीत सरपंच रविशेठ चोरगे यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीकडे पत्रव्यवहार केला असता व मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली। मात्र त्यांच्या मागणीचे गांभीर्य लक्षात न घेता महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला। त्यामुळे तुरमाळे व इतर गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले। त्याचबरोबर गावची वाढती लोकसंख्या व विजेची मागणी पाहून गावकऱ्यांसाठी मुबलक विद्युत पुरवठा व्हावा यासाठी अनेक वेळा मागणी करूनही तुरमाळे गावात जास्त क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यास महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप सरपंच रविशेठ चोरगे यांनी केला आहे। पण आज आमच्या या गरीब लोकांचा आज पैसे आहेत उद्या नसतात असं घरपट्टी ज्या वेळेला जमा होईल त्यावेळेला आम्ही ग्रामपंचायतीमध्ये या बिल भरत असतो, पुढे होत असतं। पण आतापर्यंत रेग्युलर आम्ही बिल भरलेलं आहे असताना 1-2 महिन्याचा बिल थकीत राहिला होता। आम्ही त्यांना विनंती केली की बाबा 2 दिवस आम्हाला द्या, आम्ही 2 दिवसात तुमचा चेक देतो। नवीन त्यांनी सांगुर्ली ग्रामपंचायतीचा ऑफिसमधला जो पाण्याचा ज्याच्यावरती पाणी चालतो तो पूर्ण लाईन कट केली, तुरमाळीची लाईन कट केली आणि 2 दिवस आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवले। या कामातही महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी भ्रष्ट मार्गाने पैसा खाऊ पाहत आहेत असा आरोपही रविशेठ चोरगे यांनी केला आहे। महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या या मनमानी कारभारामुळे तुरमाळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे। त्यामुळे या बाबतीत महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई केली नाही तर तुरमाळे ग्रामस्थासह सांगुर्ली व आसपासच्या परिसरातील नागरिक महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी विरोधात आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील असा इशारा सरपंच रविशेठ चोरगे यांनी दिला आहे। कर्नाळ आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हाला संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळ आजतक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com।